नमस्कार मित्रांनो, आजची रेसिपी माझ्या सबस्क्रायबरच्या सांगण्यावरून बनवली आहे। सर्वप्रथम आपण ढोकळ्याला लागणारं पाणी तयार करून घेऊयात। त्यासाठी तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हिरवी मिरची, ढोकळा भिजेल इतका पाणी, मीठ, साखर घालून उकळी आणून घेऊयात। ढोकळ्यासाठी आपल्याला 2 वाटी बेसन, 2 चमचे साखर, 1 चमचा सायट्रिक ॲसिड, 1 चमचा मीठ घालून एक बॅटर तयार करायचा आहे। हा बॅटर आपला भजीप्रमाणे तयार करून घ्यायचा आहे। रेस्ट करायला ठेवायचं आहे। ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं। पाणी उकळल्यानंतर ढोकळ्याच्या बॅटरमध्ये सोडा घालून त्याला हाताने मिक्स करून घ्यायचं। ही प्रोसेस आपल्याला 5 मिनिटाच्या आत करून घ्यायची आहे, जेणेकरून सोडा डिॲक्टिवेट होणार नाही। नंतर या बॅटरला 15 मिनिट हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे। 15 मिनिटानंतर आपण टूथपिकच्या हेल्पने चेक करू शकतो की ढोकळा वाफला आहे की नाही। टूथपिकला जर ढोकळ्याचं बॅटर लागला नसेल तर आपला ढोकळा परफेक्टली तयार आहे। थोडंसं कोमट झाल्यावर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। त्याला कट करून बनवलेलं पाणी आणि कोथिंबीर घालायची। तर तयार आहे आपला ढोकळा। Thank you for watching my video. Do like, share and subscribe.